कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हे काय आता मधनच बोलायला लागला, मला काय कळतच नाही तुम्हाला अचानक काय झालंय। काय झाले? काहीच मला काहीच झालेलं नाही, मी तेच सांगते तुम्हाला। मग आता हे काय नवीन काढलं? अधिपती, मला आता ह्या क्षणी जे योग्य वाटतंय ते मी बोलतेय। हे बघा, एक तर सुरुवातीला तुम्ही त्यांच्या लग्नाचा घाट घातला होता, तेव्हाच मी तुम्हाला नाही म्हणलं होतं की नाही। तुम्हीच हट्टाला पेटला होता, म्हणताना मी तुमच्यासाठीच म्हणलं ठीक आहे तुम्हाला करायचं करा काय, पण आता परत तुम्हीच नाही म्हणताय। मग सुरुवातीलाच नाही म्हणायचं होतं तुम्ही, आता परत कॅन्सल करू नका, जसं ठरलं तसं होऊ द्या आता। मला माहित होतं तुम्ही नाही म्हणणार अधिपती। मी खरं तर खऱ्या खोट्याचा विषय काढणारच नव्हते, पण आता तुम्ही लग्न थांबवायला नाही म्हणताय। तुम्हाला कळतंय का अधिपती, आपण जर लग्न थांबवलं तर भुवनेश्वरी मॅडम कदाचित स्वतःहून समोर येतील। असं कसं आता वाटतंय तुम्हाला, कशावरनं? मी जेव्हा बजरंग आणि भुवनेश्वरी मॅडमने एकत्र पाहिलं तेव्हा भुवनेश्वरी मॅडमच्या कानात जी बुगडी होती तीच घरी आल्यावर मी आईंच्या कानात पाहिली, आणि त्यावरून मी काही तर्क लावले, काही गोष्टींचा विचार केला, आणि मग माझी आता खात्री पटली अधिपती, आई आणि भुवनेश्वरी मॅडम एकच आहेत। कोणचे तर्क लावले? हो, त्या दिवशी तुम्हाला सांगायचं राहून गेलं, मी साड्या दाखवायला म्हणून आईंच्या खोलीत गेले होते, तेव्हा त्या एकदा सांगितलेलं तुम्हाला कळत नाही का? उगाच माझं डोसकं फिरू नका। आई, तुम्ही फोनवर डोसकं फिरवू नका असं काहीतरी म्हटलं। नाही ग, मी असं काही नाही म्हटलं। मी जे ऐकलं ते लगेच त्यांना विचारलं, तर त्या म्हटल्या नाही मी असं काही म्हटलेच नाही। तेव्हा मीही विश्वास ठेवला अधिपती, पण मला आत्ता पटतंय त्या भुवनेश्वरी मॅडमच बोलत होत्या। त्यांचं लक्षण होतं, त्या अशा रांगड्या भाषेत बोलत होत्या, भुवनेश्वरी मॅडम सारख्या। मी बजरंग आणि भुवनेश्वरी मॅडमने एकत्र पाहिलं तेव्हा तर माझी खात्रीच पटली। आपण तुम्हाला कसं सांगू, मी तो बजा बाहेर नाही आहे, मी जाऊन आलो की तो पोलिसांच्या ताब्यातच आहे। तर पोलिसांच्या ताब्यात आहे म्हणताय ना, मग चला चला, मला आत्ताच्या आत्ता त्याच्याकडे घेऊन चला। काय? हो, हरकत नाहीये, तू म्हणशील तर लग्नाचं मुहूर्त अलीकडे घेऊ आपण। त्याने काय होईल मला कळलं नाही। आपण ठरलेल्या दिवसाच्या आधी जर लग्न केलं तर घरातलं वातावरणच बदलेल ना। म्हणजे लग्नाची खरेदी, तयारी, हे सगळं बायकांना किती आवडतं तुम्हाला वेगळं सांगायला नको। अक्षरा त्यात अगदी रमून जाईल, घर उत्साहाने भरेल, लग्नाच्या सगळ्या कामांमध्ये आपण सुद्धा गुंतून जाऊ, आणि अक्षराच्या मनासारखी गोष्ट होईल ना, त्यामुळे तिच्या मनावरचा ताण कमी होईल। आणि आपण लग्न आत्ता केलं काय किंवा थोडं उशिरा केलं काय, लग्न तर करणार आहोतच ना। पण मग अक्षराची जर तब्येत सुधारणार असेल तर लवकर केलेलं बरं असं मला वाटतंय। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।